दरम्यान नाना पटोलेंच्या निलंबनावरून विरोधकांनी आता काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। महाराष्ट्रातील जनता त्या बळीराजाचा अन्नदात्याचा अपमान सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस मागणी केली आणि नाना पटोलेंनी ज्यावेळेस ही मागणी केल्यानंतर त्यांना एक दिवसासाठी निलंबित केलं गेलं। म्हणून आज आम्ही सर्व विरोधकांनी जोपर्यंत सरकार माफी मागत नाही म्हणून आज आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकून जिथे बोलण्याची संधी नाही, जिथे बाजू विरोधकांना मांडण्याची जर त्यांना संधी दिली जात नाही आणि शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्याला सरकार पाठीशी घालत असेल तर या विधानसभेमध्ये आज आम्ही बसण्याची आमची मानसिकता नव्हती, म्हणून आम्ही विरोध करून बहिष्कार टाकून बाहेर पडलो आहोत। शेतकऱ्यांचा जो अपमान झाला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीतरी निलंबित झालेला आहे। मला वाटतं हा एक भयानक पायंडा आपण पाडलेला आहे। दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं असं आहे की एक सरकार आमच्या डोक्यावर जे बसलेलं आहे ते सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या नाही। आणि म्हणूनच शेतकऱ्यांना जे आधी तुम्ही वचनं दिली, मग ती कर्जमाफीची असो किंवा कुठची असो, ती न पाळता त्यांचा अपमान करता तुम्हाला सत्ताधारी बाकांवर बसता येतं, हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपने दाखवलेलं आहे। आणि तसंच आज नाना पटोले साहेबांचं जे निलंबन झालेलं आहे ते दुर्दैवी आहे। आकसाने आपल्या अंगावर हे सगळं प्रकरण येत आहे असं म्हणून सत्ताधारी प्लॅन करून नानाला बाहेर घालवणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही। हा कुठलाही लोकशाही संकेत न पाळता लोकशाहीचे सगळे संकेत पायदळीत उडवले जात आहेत हे कळणं हे लोकशाहीला न शोभणार होतं, त्यांचा अधिकार आहे। लोकशाहीने त्यांना दिलेला हा अधिकार आहे। आतमध्ये आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारातनं जर नानांनी पाऊल उचललं असेल तर आम्ही सगळे त्याचं समर्थन करतो।